मी आता नाशिक जिल्ह्यातल्या देवरगावच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये आहे. 6 महिन्यापूर्वी झी मीडियाच्या टीमने याच शाळेमध्ये पहाटे पहाटे धडक मारली होती आणि त्यावेळेस एक विदारक दृश्य समोर आलेलं होतं. कारण या शाळेमध्ये जे विद्यार्थी थंडीमध्ये कुडकुडत होते त्यांच्या एकाच्याही अंगावर साधं ब्लँकेटही नव्हतं आणि त्यांना देण्यात येणारं स्वेटरही नव्हतं. आज पुन्हा 6 महिन्यांनी आम्ही इथे आलोत. शाळेला रंगरंगोटी तर करण्यात आलेली आहे, मात्र आज या शाळेमध्ये विद्यार्थी शोधूनही सापडत नाहीये. शाळेमध्ये पाण्याची व्यवस्थाच नसल्यामुळे शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घरी पाठवून देण्यात आलेलं आहे. साधारणतः 500 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात, मात्र या शाळेमध्ये पाण्याचा अभाव आहे. पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठवून देण्यात आलं. पाण्याचे टाके आपण बघतोय ह्या रिकाम्याच आहेत. आज हे काही 5-6 मुलं आलेले होते, मात्र आजही या शाळेमध्ये पाणी नाहीये. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा इथे थांबावं की निघून जावं असा प्रश्न पडलेला आहे. याचं उत्तरही ते आपल्या शिक्षकांकडे शोधतात, मात्र शिक्षकांनी अद्यापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये. माझ्या उजव्या बाजूला आपण जो हॉल बघतोय तिथे भोजन व्यवस्था आहे, मात्र पावसाळ्यामध्ये तिथे पूर्णतः ते जे पत्रे आहेत ते गळतात, त्याचा वापर होत नाहीत. मुलं जिथे झोपतात तिथेही गळतं. आणि त्याच्याच बाजूला हे जे आपण सौर ऊर्जेचे जे सोलर पॅनल बघतो आहोत, हे खरं तर विद्यार्थ्यांना गरम पाणी द्यावं यासाठी बनवण्यात आलेत. मात्र 7-8 वर्ष झालेत हे पॅनल तिथेच आहेत. त्याचा वापर अद्यापही एकदा सुद्धा करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीमध्ये सुद्धा गरम पाणी मिळत नाही आणि आज ही परिस्थिती आहे. प्रशासनाचं इथे प्रचंड दुर्लक्ष आहे. प्रशासन या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गोडीकडे डोळेझाक करताना बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, देवरगाव, नाशिक. देवरगावच्या आश्रमशाळेतला हलगर्जीपणा आपण पाहिला. इथल्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही आम्ही जाणून घेतलं. इकडे जैन सर जर बसवले त्यांना ते बसवले तिडून ते तसेच आहेत. त्यांना कधी गरम पाणी बी नाही आले, ते टाकलं बी नाही. परत टॉयलेटचे केले त्यांना त्याचा वापरच करेल नाही. आणखी पाणी नसल्यामुळे आज पोरच नाही आले. 15 तारखेला पण आलो होतो, पण त्यावेळेस पण म्हणतात पाणी नाही, त्याच्यामुळे कोणी इथं आलंच नाही. आणि जिथे राहतो ना आम्ही तिथेच शाळा पण भरते, हॉस्टेल पण तेच गळतं बाकीचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.